नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी आज माहेराकडे आले होते। आता म्हणलं लेकरांना सुट्ट्यासुद्धा आहेत म्हणून आले होते। हे वर आंब्याचं झाड आहे, हे माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि ही बाजावरती बसली आहे ना। आणि आम्ही हे की नाही थोडंसं काड उपटलं होतं, म्हणजे हा भुईमूग काढणीचा व्हिडिओ आहे। आम्ही काड उपटलं आणि जमा केलं आणि इकडे माझ्या आजीनेसुद्धा काड उपटून जमा करून ती बडवत होती। सकाळचे आता 9-10 वाजले होते, तिथे बडवायला लागली होती। इथे माझ्या भाऊजीने काड जमा करून इथं सानू माझी मुलगी बडवत आहे। ती म्हटली मम्मी मी बडवू का, तर बडव म्हटलं। आणि इकडे भाऊजी उपटत आहेत आणि ह्या शेंगा माझ्या आजीच्या आहेत, ज्या बडवलेल्या होत्या ना त्या। आणि शेंगा बडवावं लागतात आणि त्या उधळून अशा समजा वाळू घालावं लागतात। आणि हे बघा आजचा पहिलाच दिवस आहे, आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे। आणि हे आम्ही थोडंफार इथलचं उपटून घेतलं, जेणेकरून तिथं खालीचा वाळा आथरून त्याच्यावरती शेंगा ज्या बडवलेल्या आहेत ते टाकावं लागतात अशा प्रकारे। आणि हा 2-4 दिवसाचा आहे व्हिडिओ, तुम्हाला मुद्दामून मी हा व्हिडिओ दाखवत आहे कशा प्रकारे म्हणजे हे खळं बनवतात। तर आम्ही हे भुईमूग काढला आणि थोडाफारच मी व्हिडिओ घेतला, जास्तसुद्धा नाही घेतलं। आणि हे असं खळं करून याच्यावरती शेंगा वाळू घालावं लागतात आणि ह्या उधळून स्वच्छ करून ह्या नंतर विकायला नेत असतात। आपल्याला जेवढ्या घरी ठेवायच्या तेवढ्या घरी ठेवावं लागतात, खायच्या असेल ठेवायच्या थोड्याशा आणि बाकी विकतात। तर इकडं आज आता हे आहे 5-6 दिवसाखालचा व्हिडिओ आहे हे। म्हणजे आम्ही 4 दिवस ते खालचं रान काढलं आणि हे 6व्या दिवशीचं आहे। आणि यातला अर्धा भुईमूग काढलेला आहे। हे जे दिसत असलेले बडवलेले जे काडं दिसत आहे हे 6व्या दिवशीचं आहे आणि ते 7व्या दिवशीचं। आई बाबा ते भुईमुगाची झाडं उपटली ते व्हिडिओ 7व्या दिवशीचं आहे। तर थोडाफार भुईमूग राहिला होता आणि ते उपटून हे बघा आईबाबांनी उपटून दिलेलं आहे आणि भाऊजीने सुद्धा उपटलेले आहे। आणि मी दाखवते तुम्हाला, हे आईबाबांनी झाडं उपटून दिले आणि जमा करून दिले। असं जमा करून समोर आड्या करून त्याच्यावरती बडवावं लागतं आणि असं स्वच्छ करून हे करावं लागतं आणि हे लाकडं लावलेले असे आणि बडवायचं। तर आईबाबालाच्या इकडे म्हणजे कसं दरवर्षी भुईमूग पेरतात, उन्हाळ्यात असतात। आता काही लोकांचे म्हणजे भुईमूग झालेले आहेत, यावर्षी खूप उन्हाळा असल्यामुळे बाहेरगावचे लोक भुईमूग काढायला आले नाही, थोडेफारच आले। आणि कसं मग आता हे की नाही आम्ही घरच्या घरी भुईमूग काढत आहे। गावातील फक्त 4-5 जणच आले होते, तुम्हाला दाखवते। हे 4-5 जणांचीच रचलेले हे काड आहे। तर हे आता आपापले म्हणजे काड जमा करून घराला गेलेली आहेत, आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे करून येतात। गाव जवळच आहे, तर हे भिडूनच म्हणजे गावाला चिपकूनच शेत आहे बघा, घरं दिसतील तुम्हाला। तर हे आता आंघोळी वगैरे येऊन दिवसभर बडवायचं आणि संध्याकाळी त्या शेंगा बडवलेल्या उधळून वगैरे जमा करायच्या आणि त्या वाटणी करून घ्यायची त्याच्या, असा असतो प्रकार। वाटणीचा व्हिडिओ मी नाही टाकला कारण की पाऊस वगैरे हवा वगैरे सुटत होती म्हणून मी व्हिडिओ बनवू शकले नाही। पुढच्या वर्षी नक्की बनवेल। आता इकडे बाबाने पिंकर चालू केलेले होते, कारण की उद्या जे ते काड उपटायचं असेल ना ते आहे ना समजा सोपं जावं म्हणून पिंकर लावलेली आहेत। इथं आजी माझी बडवत आहे, तर ती म्हणत होती मला डोक्यावरची पदर घेऊ दे आणि नंतर व्हिडिओ करू। तर मी व्हिडिओ करत होते, तर तिला म्हणलं म्हणजे कसं लोकांना कळते, म्हणलं कसं बडवतात म्हणून तुझा व्हिडिओ घेत आहे। तर ती हसत होती। आता मग ती बडवत होती, तरी ती आजी बडवत होती ना त्या टायमाला समजा 9 वाजताच ती चालू झाली। आणि हे बघा भुईमूग काढणीचा ह्या शेंगा पूर्ण एवढ्या झालेल्या आहेत, आणखीन बाकी आहेत। इकडं आई बाबासुद्धा म्हणजे बडवत होते आणि मी थोडाफारच व्हिडिओ घेतला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।